त्रिरत्न बुद्ध धम्म संघ अतीत काळचे, अनागत काळचे आणि वर्तमान काळचे या तिन्ही रत्नास अत्यंत श्रद्धापूर्वक त्रिवार अभिवादन करतो। चौथे रत्न म्हणजे परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना देखील त्रिवार अभिवादन करतो। आज आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत भगवंताच्या वाणी। सबे संखारा अनिच्छाति यदा पन्याय पश्यति अथ निबंधति दुःख समग्र विशुद्धिया। सबे संखारा दुःखाति यदा पन्याय पश्यति अथ निबंधति दुःख समग्र विशुद्धिया। सबे धम्मा अनत्ताति यदा पन्याय पश्यति अथ निबंधति दुःख समग्र विशुद्धिया। अर्थात मराठीमध्ये अर्थ असा होतो त्याचा, जे संस्कार आहेत ते अनित्य आहेत, क्षणभंगूर आहेत, नष्ट होणारे आहेत, झीज होणारे आहेत, कडके आणि सडके आहेत। हे ज्यावेळेस विशुद्धी मार्गावर चालत असताना ज्यावेळेस प्रज्ञा उत्पन्न होते, प्रज्ञावान साधक होतो, त्यावेळेस तो प्रज्ञेने हे सगळं बघत असतो। जे जन्माला येतं ते नष्ट होणार आहे, मृत्यूस प्राप्त होणार आहे, अनित्य आहे। जे अनित्य आहे ते दुःखच देणार आहे, आणि जे दुःख देतं ते माझं नाही, मी नाही, माझा आत्मा नाही, असे हे तीन जिवंतपणाचे लक्षण आहेत। जो सजीव आहे, सजीवांचे हे तीन गुणधर्म आहेत, गुणलक्षण आहेत की अनित्य, दुःख आणि अनात्मा। तर अनित्य, क्षणभंगूर हे सगळं अस्थायी आहे, त्याला स्थायी, परमनंट, अजरामर समजणं हेच दुःखाचं कारण आहे। अनित्य जे आहे त्याच्यामुळे दुःख होतंय। दुःख काय आहे की जन्म दुःख आहे, म्हातारपण दुःख आहे, आजारी असणं हे दुःख आहे, आणि प्रिय व्यक्तीचा वियोग, अप्रिय व्यक्तीचा संयोग होणं हे देखील दुःख आहे। थोडक्यात म्हणजे 5 उपादान स्कंद हे दुःखाचं कारण आहे। आणि दुःख, अनित्य आणि अनात्मा ह्या तीन गोष्टी जर कळाल्या तरच तो साधक प्रज्ञेमध्ये समता राखून सगळ्या पद्धतीने या जीवनातून, दुःखमय सागरातून, दुःखमय जीवनातून, भवचक्रातून मुक्त होऊन निब्बाणाकडे वाटचाल करतो। सर्वांचं मंगल हो, कल्याण हो, हेच उदात्य कामना करतो आणि थांबतो। धन्यवाद। व्हिडिओ आवडला असेल सबस्क्राईब करावं, शेअर करावं, कमेंट्स पास करावे, लाईक करावे। धन्यवाद। थँक्यू। थांबतो।